नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. तर आज आपण संगमनेर तालुक्यातील राजापूर गाव या ठिकाणी आलोय. तर डाळिंबाचा बाग हा कसा केला जातो, त्याचे जे फळ आहे ते कसे घेतले जातात वगैरे, तर या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शरद राधाकिसन वाळे हे आमचे काका आज आपल्याला एक छोटीशी मुलाखत देणार आहे, की जेणेकरून त्यांनी कसं हा बाग उभा केला, त्यातून त्यांनी कसं उत्पन्न घेतलं, त्याचे प्रॉब्लेम कोणते, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहे. तर पहिल्यांदा तुमची ओळख करून देतो. हे शरद राधाकिसन वाळे. नमस्कार. तर काका, तुम्ही कधीपासून या क्षेत्रात आले? मी साधारण आता मध्ये 5-6 वर्ष गॅप पडलेला आहे. हा. आता मी हे 2024 ला झाडं लावलेली आहे. बर. साधारण हे झाडं आता 16-17 महिने झालेली आहे. ओके. मी पहिला बहर धरलेला आहे. साधारण त्याची पानगळ मी 22-10 ला पानगळ मारलेली आहे. ओके. तर यावर्षी क्लायमेट जरा लेट पाऊस झाल्यामुळे थोडं बहर लेट झालेलं आहे. ओके. हे मी- किती एकर मध्ये सगळा बाग आहे हे साधारण 3 एकर आहे. आणि यात किती झाडं बसलेले सगळे? त्याच्या मी 13.5 झाडे, अंतर 13x8 आहे. म्हणजे ही मधली जी गल्ली आहे ही? हे 13 फूट आहे आणि 8 फुटावर झाड लावलेली आहे. अच्छा, ओके. आता हे जे तुम्ही जिथं बाग केला, या आधी काही वेगळं पीक होतं का? आधी डाळिंबाचाच बाग? नाही, याच्यामध्ये मी आंतरपीक घेतलेले, हा. बीट घेतलेले, फ्लॉवर घेतलेली. ओके. साधारण मी 15-1 महिने ते आंतरपीक घेतलेली, ओके. म्हणजे याची जी मधली गल्ली, यातून तुम्ही पण उत्पन्न घेतलेली. घेतलेलं आहे म्हणजे. आणि हे जी बाग आहे आता, याच्या आधी तुमचा डाळिंबाचा बाग होता म्हणजे तेल्या वगैरे मध्ये फार वाढत चाललं? आलेला होता मी, ते मागचे बाग होते 5 वर्षापूर्वी त्याला आलेले होता. हा. तरी आम्ही 2-3 वर्ष चालवलेला, म्हणजे 2-3 वर्ष चालला होता त्याला आलं तरी. तेल्या आला तरी पण 2-3 वर्ष तुम्ही त्यातून नंतर उत्पन्न घेतलं. मध्ये 5-1 वर्ष गॅप घेतले, नंतर 5 वर्षाला लावलेले. हे डाळिंब का? म्हणजे 5 वर्ष दुसरे पिकं घेतली दुसरे किंवा पिकं पडीक घेतली, ठेवली काही पडीक ठेवली. असं? नाही, दुसरे पीक घेतले, ओके. डाळिंब बंद केले. आता हे झाड साधारणतः 16 ते 17 महिने झालेली. आता हे याला फवारा किती वगैरे महिन्यातून करता तुम्ही का? याला महिन्यातून आता वातावरणाचं क्लायमेट ते हप्ते 4,000 स्प्रे असतो एक बुरशीनाशक 4 दिवसाला का? एक स्प्रे. वातावरण पाहून, क्लायमेट पाहून. हा, म्हणजे फळ तसं एकदम हेल्दी राहण्याचं क्लायमेट कोणतं आहे? थंडी, उन्हाळा की पावसाळा, असं काही? नाही, त्याच्या थंडीचा नाही, थंडीचा प्रॉब्लेम आपल्याला. थंडीमध्ये प्रॉब्लेम होतो का? सिटिंगला प्रॉब्लेम येतो थंडीमध्ये. म्हणजे Dropping होते. सेटिंग म्हणजे हे जे आहे हे आता सेटिंग आहे का? थंडी दुखे आले, ड्रॉपिंग होते, स्प्रे घ्यायला लागते बुरशीनाशकाची. म्हणजे हे फळ आता खराब झालेलं आहे का चांगलं आहे हे? त्याला दैवर पडलं, म्हणजे धुके पडले ना, ते त्याच्यात थोडं बुरशी तयार होती एक काळी, हा हा हा. आणि त्यानंतर ड्रॉपिंग होतं. त्याच्यामध्ये आपण स्प्रे घ्यायला लागतात, ते म्हणजे ते कमी करण्यासाठी मग स्प्रे वगैरे मारावं स्प्रे घ्यावं लागतं. लागतात. तसं एवढं 1350 झाडांना फवारा मारायचं म्हटल्यावर किती वेळ लागतो फवारा? मला साधारण 1000 लिटर पाणी लागतं. 1000 लिटर पाणी 1350 झाडांना 1350. ट्रॅक्टर थ्रूच करतात? ब्लोअर थ्रू. ओके ओके. आणि याला काही मग माणूसबळ वगैरे का कसं काय? माणूस लागतं, माणूस बरं काय, ते छाटणी करून घ्यायची. छाटणीला मग बाहेरूनच माणसं? बाहेर नसतं, उगतं असतं ते झाडावर. ओके. खत बीत भरून घ्यायची मजूर घेऊन. तसं मग एक फळ घेण्यामागं तुमचा खर्च किती होतो तुम्हाला सांगता येईल का अंदाजे? खर्च आता माझा अंदाजे क्लायमेट वाचतं, आता यावर्षी खर्च वाढलेला असणार आहे. हा, म्हणजे क्लायमेट खराब असलं तर फवारे वाढता वगैरे? तरी एकरी 400-450 झाडं बसतात हे अंतर घेतलं तर, हा. 12-13चं. हा. तरी एकरी हलक्या 1-1.25 लाख रुपये खर्च येतो. एकरी का? म्हणजे वर्षाचा जवळपास 3-3.5 लाख रुपये खर्च पूर्ण 1350 झाडांचा येतो. 13.5. ओके. आणि हे सगळं आता ठिबकवरच असते, यांना हो, खालून वगैरे drip काही वरच. पाणी वगैरे काही देता का तुम्ही? आपण थोडं पाणी देऊ शकतो ना, सिटिंग झाल्यानंतर हा. ना देऊ शकतो. आणि तसं डाळिंबाच्या मध्ये आपण कोणते कोणते पिकं घेऊ शकतो? जोपर्यंत 12 महिन्यात आपण काय देऊ शकतो, 2 पीक घेऊ शकतो आपण. 2 पिकं का? म्हणजे कोणते घेऊ शकतो असे काही स्पेसिफिक? बीट घेऊ शकतो आपण. हा. मका देऊ शकतो मध्ये. मका पण करता येऊ हा, शकतो? करू शकतो मध्ये ना. ओके ओके. तर आणि बीट, सोयाबीन वगैरे असं काही करता येतं का? येते करता. सोयाबीन पण येते का? सोयाबीन येते, म्हणजे पावसाळ्यामध्ये जशी सोयाबीन घेतो हा, तशी करता येते का? येते करतो. आणि झाडांची लाईफ तरी किती असते ह्या? लाईफ आता त्याच्यामुळे आपण तिचे किती इन्व्हेस्टमेंट, तिचे मॅनेजमेंट ठेवतो याच्या वाजता झाड. फळांची फवारी, समजा सुरक्षेचे लक्ष ठेवणे. त्याला एक फोडाला एक काळा चट्टा येतो, ते बोल्ड बिल्ड पेस्टिंग करणे, किंवा ते आपले वर्षातून 2-3 खोड्या फवारणे. म्हणजे खोडांना लागते का? स्प्रे करायच्या फवारणी. याला काही उंदीर वगैरे लागतं अशा काही? काही नाही, असे एक उनी असते एक, ते आपल्याकडे नाही. आपल्याकडे उंदीर नाही का? म्हणतात. म्हणजे या पट्ट्यात ती तिकडे दिसत नाही नाही.
अच्छा, ओके. तुम्ही जेव्हा डाळिंबाचा बाग करायचा तेव्हा तुम्ही आरक्ताच फळ का निवडलं? काही म्हणजे असं सेंद्रिय तुम्हाला करायचा विचार नाही आला का? शेंदीचं थोडं रिस्की आहे. हा हा आणि हे कसं आहे, म्हणजे जे आता आपण याच्या आधी ते आपल्याकडे 3-4 एक होता, पण ते सेंद्रियपेक्षा आपल्याला हे परवडलेलं आहे. हा म्हणजे असं, तुम्हाला याच्यातून उत्पन्न आधी घेतलेलं आहे आधी चांगलं, घेतलेलं आहे. म्हणून तुम्ही परत तेच निवडलं. आणि सेंद्रिय कसं आहे, आपल्याकडे जास्त जमीन पावसाळ्यात जास्त ती नेमकी आपण जानेवारी पकडणार, हा. ते हार्वेस्टिंगला पावसाळ्यात जाणार. अच्छा. मग ते स्प्रेला एकदा प्रॉब्लेम होते, इकडे स्टिपका येतो, स्पॉट येते, फळ छाटण्यात त्याच्यामध्ये हा तो खर्च मोठा आहे. म्हणजे सेंद्रियला हा, सेंद्रिय आणि आरक्ताला खर्च वगैरे थोडस थोडं कमी. कमी आणि थोडं लवकर निघतं. हे लवकर फळ तयार होतं का? हे 6-1 महिन्यात निघतं आणि हार्वेस्टिंगला. सेंद्रियला किती वेळ लागतो? सेंद्रिय साईज काय जास्त चांगली हा. तर त्याला 7-1 महिने असं लागतात. हा म्हणजे महिना हम्म. 2 महिन्याचा फरक साधारणतः पडतो बा. त्याला परत पुढे फळ छाटणी वगैरे काय लागतं, स्प्रे बसायला करता. हे छाटणीचा वगैरे सगळा खर्च धरूनच आपण 3-3.5 लाख एकरी 1-1.25 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे सगळं फवारणी आली त्यात वगैरे, आणि तसे मधून सगळं. पीक घेऊन पण आपण उत्पन्न त्यातून घेऊ काढू शकतो. शकतो. मध्ये कसं जोपर्यंत आपले झाडं छोटे आहे, हा. तोपर्यंत आपण वर्ष 12 महिने काहीतरी घेऊ शकतो भाजीपाला. हा. आणि जेव्हा समजा एक झाड आहे, समजा हे पूर्ण एक डेव्हलप झालेलं झाड आहे, यातून जेव्हा फळं तयार होतील तेव्हा किती फळं उतरवतो आपण एका झाडापासून अंदाजे? आता मला हे पहिल्या वर्षी मला याच्यातून अतिशय जास्त फळ नाही, हा. एकदा 60-70 फळ झाले बा झाले. म्हणजे हे पहिलं साईज होईल. हा, म्हणजे साईज पण चांगली होईल, थोडस कमी फळं घेता येतील बा. तर यावर्षी क्लायमेट मध्ये ड्रॉपिंग जास्त आहे, ते सेटिंग किती होते याच्या. हा, म्हणजे हे क्लायमेट खराब असल्यामुळे ड्रॉप. पुढच्या महिन्यात अजून फुल निघणार आहे, बार एक निघणार आहे. हा त्याचे बेसिक पुढे मार्केटचं काही वाटत नाही. आता तसं आता डाळिंबाला साधारणतः भाव वगैरे काही चालू आहे? भाव चांगले आता सध्या. ज्या वेळेस फळ निघाल तेव्हा पण चांगला बाजार राहतील ना? चांगले आपली. हा, ओके. तर फार छान बाग केलेला आहे तुम्ही काका, फार डेव्हलपमेंट पण केलेली आहे. आणि असंच तुम्ही बागेतून उत्पन्न घेत राहो आणि शेतकऱ्यांना असंच मार्गदर्शन करत राहो. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. काकांनी फार छान माहिती दिली. तुम्हाला जर काही वाटले, तुमचे प्रश्न असतील काय असतील, तुम्ही काकांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचे बरेचसे जवळपास 10-15 वर्ष यात गेले असतात, बागामध्ये 10-15 वर्ष गेलेले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला याबद्दल फार फार धन्यवाद.